फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी माझ्या आईकडे आलेली आहे आणि आज आपण माझ्या आईच्या हातचं भाकरी, झणझणीत पिठलं आणि ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी पाहत रहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। झुणका भाकरीसाठी आपण फ्रेश हिरव्या मिरच्या झाडाच्या आपल्या ताज्या ताज्या तोडून घेऊयात। आता आपण आधी झुणका करून घेऊयात। त्यासाठी आपण कढई चुलीवर ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घेऊयात। तेल जरा जास्त असेल तर झुणका खूप छान लागतो। तेल थोडं गरम होऊ द्यात। कांदा घालून घेऊयात आता। कांदा छान गुलाबी रंगावरती आपण परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान फ्राय होतोय तोपर्यंत आपण मिरच्या आणि लसूण छान ठेचून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालूयात त्याच्यात। 5 ते 6 पाकळ्या लसणाचे घालूयात। छान झणझणीत आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे आपण मिरच्या जास्त घेतल्यात। त्याच्यातच आपण जिरं घालून घेऊयात। कांदा आपला छान झालेला आहे भाजून। आता ती मिरचीची पेस्ट आहे ती त्याच्यात घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिरची व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे। हळद टाकून घेऊयात आपण। वाव, मस्त कलर आलेला आहे। व्यवस्थित छान फ्राय झालेला आहे मिरची आणि कांदा। आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचे। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात बेसन पीठ घालायचे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यात बेसन घालूयात। थोडं थोडं बेसन सोडायचं, त्याच्या गाठी होऊ नाही द्यायच्या।
एकदम जर पीठ टाकलं तर गाठी होऊ शकतात, म्हणून आपण थोडं थोडं पीठ घालून घ्यायचे. छान आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. असं जर जमत नसेल तर आपण हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि टाकलं तरी सुद्धा चालेल. छान तेल सुटलेलं आहे पिठल्याला आपल्या. आता आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवूयात आणि वाफ येण्यासाठी ठेवूयात. आता झाकण काढलेलं आहे, मग व्यवस्थित वाफ बसलेली आहे, शिजलंय आपलं व्यवस्थित पिठलं. मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे थोडं घट्ट होईपर्यंत ठेवायचं आणि आपण आता झणझणीत सुक्क पिठलं आपलं तयार आहे. आता आपण भाकरी करून घेऊयात. त्यासाठी आपण तव्याला थोडी माती लावून घेतली आहे, जेणेकरून आपला तवा जो आहे तो चुलीवर ठेवल्यामुळे काळा होत नाही. आता आपण भाकरी करून घेऊयात. पीठ आपण आधी भाकरीसाठी मळून घेऊयात. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी खूप छान मऊ अशी होते. आता छान गोळा करून घेऊयात आणि भाकरी थापून घेऊयात. आता वरच्या बाजूला पाणी लावून घेऊयात. वरचं पाणी थोडं सुकलं की आपण भाकरी पलटून घेऊयात. भाकरी आपली छान भाजलेली आहे. आता आपण विस्तूवरती आपल्याला ही भाकरी भाजायची आहे, तर आपण इथे विस्तू बाहेर काढून त्याच्यावर ही आपण अशी भाकरी ठेवलेली आहे, म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा विस्तूवरती छान भाकरी भाजली जाते. वाव, मस्त विस्तूवरती भाकरी आपली छान भाजलेली आहे. एक भाकरी आपली तयार आहे. आता आपण अशाच रीतीने अजून एक भाकरी करून घेऊयात.
आपलं झुणका आणि भाकरी तयार आहे. आता आपण ठेचा किंवा खरडा ज्याला म्हणतात ते करून घेऊयात. त्याच तव्यामध्ये आपण आधी मिरच्या थोड्या भाजून घेऊयात. ह्या मिरच्या आत्ताच फ्रेश झाडाच्या तोडून आणलेल्या आहेत, ताज्या ताज्या एकदम. थोड्याशा भाजून घ्यायच्या. आता थोडा लसूण टाकून घेऊयात. लसूण थोडा भाजला की आपण त्याच्यात कोथिंबीर घालून घेऊयात. जिरं घालूयात. आता मीठ घालूयात. चुलीवरच्या ठेच्याची चव खूपच मस्त अफलातून जबरदस्त येते. आता आपण तवा खाली घेऊयात आणि ठेचून घेऊयात ते सगळं. थोडा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे भाकरीसोबत त्याची खूप छान टेस्ट येते. बस का, त्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊयात आपण. मिक्स करूयात. झणझणीत चुलीवरचा ठेचा आपला तयार आहे. आता आपली मस्त भाकरी तयार आहे. झणझणीत झुणका तयार आहे. ठेचा तयार आहे. आता आपण हळदीच्या पानांवर एक भाकरी ठेवूयात आणि त्याच्यावर थोडा झुणका, ठेचा आणि कांदा ठेवूयात. आणि आता आपण टेस्ट करूयात. वा, मस्त मस्त चुलीवरच्या भाकरीची, ठेच्याची जी चव आहे एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला हा माझा गावाकडचा व्हिडिओ आणि गावाकडची झुणका भाकरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशीच एक नवीन आणि भन्नाट रेसिपी घेऊन. गावाकडचाच आपला हा पुढचा व्हिडिओ पण असणार आहे, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओही नक्की पहा. धन्यवाद.